जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, मी विद्याधर कांबळे. आज एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. एका गावामध्ये 80हून अधिक लोक विषारी दारू पिल्याने मृत्युमुखी पडतात, पण कोणतीही तक्रार नाही. ही गोष्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील तमदलगे या छोट्याशा गावातली. 2000 ते 2200 लोकवस्ती असलेल्या या गावामध्ये मित्रांनो, एक 500-600 लोक बहुजन समाजातली, मागासवर्गीय समाजातली आहेत. या मागासवर्गीय समाजामध्ये येथे 3 ते 4 अवैध दारू अड्डे चालवले जातात आणि ही दारू पिल्याने आजपर्यंत साधारण 80 ते 85 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि यामध्ये 50% जास्त ही 25 ते 35 या वयातली मुलं आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात विषारी दारूमुळे मृत्यू होऊन का कुणाला अटक नाही, किंवा का कुठली तक्रार नाही, किंवा का गुन्हा नाही? तर मित्रांनो, ही जी विषारी दारू असते, अवैध दारू असते, जी हातभट्टीची दारू असते, ती दारू झटपट व्हावी म्हणून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नवसागर नावाचं एक रसायन मिक्स केलं जातं. आणि हे रसायन मिक्स केल्यामुळं ही दारू विषारी बनते आणि ही दारू पिणारी लोक 2 ते 3 वर्षात, 4 वर्षामध्ये मृत्यू पावतात. मग असं असताना ही दारू अड्डे राजरोसपणे का चालतात? का ही विषारी दारू विकली जाते? का याच्यावर कधी कारवाई होत नाही? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. एखादी गरीब व्यक्ती आहे, त्याला या दारू अड्ड्यांचा त्रास होत आहे, तर अशी व्यक्ती सगळ्यात पहिला ग्रामसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करू शकते की आपल्या गावामध्ये हे अवैध दारू अड्डे आहेत आणि बंद व्हावेत, अशी ती मागणी करू शकते. ही याच गावातील ग्रामसभेच्या इतिवृत्ताची काही पाने आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर एक थोडी नंबर नावं देऊन उरलेली सगळी पानं रिकामीच सोडलेली आहेत आणि शेवटी लिहिलेलं आहे वरील प्रमाणे 113, 107 ग्रामस्थ उपस्थित झाल्यानंतर सभेचा कोरम पूर्ण होत आहे. काही ठिकाणी तर रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. अशा या गावसभा झालेल्या आहेत. वास्तविक हा फार मोठा गुन्हा आहे. याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी होती, पण ती झालेली नाही. या गावामध्ये 1-2 सोडल्या तर आजपर्यंत 4 भिंतीच्या आत सगळ्या गावसभा झालेल्या आहेत. ज्या गावसभेला लोकांनी येऊच नये अशीच मानसिकता असणारी पुढारी जर इथं काम करत असतील, तर गावसभेमध्ये आपण ह्याविषयी तक्रार करू शकतो, हक्क मागू शकतो. याचं ज्ञान ह्या सामान्य लोकांना असेल का? एक प्रकारची हुकुमशाही अशा गावांच्या मध्ये चालवली जाते. मग मित्रांनो, सामान्य लोक न्याय मागणार तरी कुठं? सरपंचांच्याकडे ते जाऊ शकतात, सरपंचांच्या कानावरती घालू शकतात. आम्ही पण ती गोष्ट सरपंचांच्या कानावर घातली. सरपंच म्हणतात की आम्ही पोलिसांना सांगितले, खरं तेच काही कारवाई करत नाहीत. मग आता सामान्य माणसांना जायचं कुठं? पोलीस पाटलांच्याकडे जाता येतं. पोलीस पाटलांच्या बरोबर आम्ही ज्यावेळेला चर्चा केली, त्यावेळी पोलीस पाटीलांनी आम्हाला सांगितलं की आम्ही 1000 वेळा त्या दारूवाल्यांना सांगितलंय, पण ते दारूवाले ऐकतच नाहीत. मग आता सामान्य माणसांना जायचं कुठं? गावामध्ये तंटामुक्ती समिती आहे, त्यांच्या अध्यक्षाकडे जाऊ शकतात. आम्हीही गेलो. जे गावामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट गाठली. त्यांना सांगितलं, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ती
चांगली माणसं नाहीत, ती गुंड आहेत, ती श्रीमंत आहेत आणि तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका. मग आता जायचं कुठं? तर सामान्य माणूस पोलिसांच्याकडे जाऊ शकतो. आता तुम्हाला वाटेल की नक्कीच आपल्याला पोलीस मात्र या सामान्य माणसाला न्याय देतील. याच गावालगत काही दिवसापूर्वी एक मर्डर झाला होता. कारवाई होत नाही. बरं, हप्ता घेणाऱ्या पोलिसांनी आणि जर पकडून दिलं तरी त्यांच्यावर कारवाई होणार का? होणार की हा हे सांगा. हा. आम्ही देतो की पकडून, कोण हप्ता घेतोय ते? सावकारी पोलीसच करायला सावकारी पोलीसच दारू करल्यात, दादागिरी करल्यात, आम्ही द्यायला रौंड्याचे पाहिजे ना. पहिले पाळल्यात. आम्ही देतो की, नावं देतो आम्ही. नाव आहेत की माहित साहेबांची आता काय कारवाई करल्यात? जर गावातल्याच सर्वसामान्य नागरिकांची पोलिसांच्या विषयी ते हप्ते घेतात, आम्हीच त्यांना पकडून देऊ, अशी जर मानसिकता असेल तर नेमकं ह्या सामान्य माणसानं जायचं कुठं? तक्रार द्यायची कुठं आणि दाद कुठं मागायची? मित्रांनो, याच गावामध्ये एक स्वयंघोषित पोलीस सुद्धा आहे. पोलिसांचं भक्कम पाठबळ असणारे हा पोलीस गावामध्ये कुठलाही क्राईम होऊ दे, काहीही होऊ दे, आरोपींना सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर असतात. जर अशी परिस्थिती असेल तर सामान्य माणसांच्या मध्ये अशा अवैध धंद्यांच्या विरोधात तक्रार सोडा, बरं सुद्धा काढण्याची मानसिकता राहील का? आणि जर असंच चालत राहिलं तर खरंच आपल्याला कुठल्याही पद्धतीची तक्रार करण्याची, आवाज उठवण्याची मुभा किंवा अधिकार उरलेला आहे का? आणि जर हा अधिकारच उरलेला नसेल तर खरंच लोकशाही जिवंत आहे का? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा. तुमच्याही गावामध्ये अशा काही घटना असतील तर नक्की कमेंट करा. असे भ्रष्ट पोलीस अधिकारी, तोतेया पोलीस, काम न करणारे पोलीस पाटील, ग्रामपंचायत, अशा अनेक विषयावर सविस्तर व्हिडिओ घेऊन मी येणार आहे. हे व्हिडिओ तुम्हाला वेळेत पाहण्यासाठी, ह्या चॅनलला आणि मला पाठबळ देण्यासाठी नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. लोकशाही जिंदाबाद.